आपल्याला मेन टाइप्स किती बघायचे, तर दोन्ही लेन्स काढूया आपण. मग इकडे आम्ही ड्रॉ केली, कुठली लेन्स आहे, नीट नीट बोलायचं. आता आता तुम्हाला माहित आहे ना, हा हा तुम्हाला आता कळालंय म्हणायचं. आता मी काय बोलणार नाही, नाव कशाला सांगत बसू त्याचे. तर अशी इमॅजिन केली, चालेल. मी याला हे काढलं समजा, ठीक आहे. मग मी एक इमॅजिनरी अशी लाईन ड्रॉ केली, त्याच्यात पण इमॅजिनरी एक लाईन ड्रॉ केली. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आता समजून घ्यायची. मी कुठली एक समजून सांगणार, बाकी आलं पाहिजे आपल्याला, सगळं आलं पाहिजे. तर या केसमध्ये तुम्हाला जी लेन्स दिसते याच्यामध्ये स्पेरिकल सरफेस किंवा कर्व सरफेस किती दिसतात तुम्हाला, 2 दिसतात. मग मी थोड्या वेळासाठी मी या सरफेसला म्हणलं 1 नंबरचा सरफेस, तर मला याला काय म्हणावं लागेल, 2 नंबरचा. मग हा सरफेसचा एक इमॅजिनरी मी स्पेअर ड्रॉ केला, हा असा असेल ना, तर याचा हा दुसरा सर्कल असा असेल ना. थांबा, आपण एक काम करूया. चालेल का, बेटर आहे, आता चांगलं होईल ना. मग आता मला सांगा की हा एक सरफेस, हा याच्यापैकी मी याला काय म्हटलं, फर्स्ट, आणि याला काय म्हटलं. मग हा सरफेस या स्पेरिकल पार्टमुळे बनला आणि हा या स्पेरिकल पार्टमुळे बनला, ठीक आहे. मग 2 स्पेअरचे 2 तुकडे आहेत आणि त्यांना आपण एकत्र आणलेलं आहे. आणि ही ती इमॅजिनरी लाईन, आपण याला म्हटलं प्रिन्सिपल ऍक्सिस. आता प्रिन्सिपल ऍक्सिस कुठून असतो पास, तर ऑप्टिकल सेंटर मधून जात असतो. मिरर मध्ये त्याला तुम्ही काय बोलला होता, पोल. इथं काय म्हणत असता, ऑप्टिकल सेंटर. ना ऑप्टिकल सेंटर काय असतं ते पण आपल्याला बघायचं. मग आता तुम्ही मला सांगा की हा 1 नंबरचा पार्ट असेल तर हे सेंटर फर्स्ट म्हणावं लागेल ना, आणि या केसमध्ये सेंटर सेकंड, कारण हा सेकंडचा पार्ट झाला ना. मग हे तुम्हाला समजलं असेल तर आपण थोड्या वेळासाठी याला असं करू. अरे बापरे, ठीक आहे, असे तुकडे दाखवूया, चालते ना. हा आता समजलं. मग आता तुम्ही मला सांगा की हा फर्स्ट सरफेस तर इकडे येणार आणि सेकंडचा इकडे येणार. मग आता मी तुम्हाला छोटासा क्वेश्चन विचारला, हे एवढं डिस्टन्स असेल किंवा हे डिस्टन्स असेल, याला तुम्ही आर म्हणाल ना. एक्झॅक्टली, याला तुम्ही आर म्हणू शकता ना. मग रेडियस ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर, एवढं कळालं. फिर बाद में देखेंगे फोकस क्या, उसके लिए अलग एक डायग्राम. तो यहाँ पे और एक, इसको बोलेंगे हम ऑप्टिकल सेंटर. क्या बोलेंगे उसको, ऑप्टिकल सेंटर. मग आता 1 बाय 1 हे समजून घ्यायचं. मग आपण इकडे पण सेमच होणार तसं, पण त्यासाठी कुठलं तर अगोदर एक नीट समजायला पाहिजे. आता या केसमध्ये इकडे पण एक सर्कल असेल आणि इकडे पण एक सर्कल असेल, बरोबर आहे ना. मग आम्हाला एक समजलं की दुसरं ऑटोमॅटिकली, मग तुम्ही याला 1 नंबर म्हणा, याला 2 नंबर म्हणा. इकडे 1 नंबर तर रेडियस येणार, सगळं येणार, इकडे पण सेमच येणार. मग आता याच्यासाठी वेळ देऊया आपण. तर ऍक्च्युअल मध्ये ही लेन्स कशी बनली समजले का तुम्हाला. ही लेन्स आहे, यासाठी किती स्पेरिकल सरफेस लागले समजलं तुम्हाला, 2. आता 1 बाय 1 आपण याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट समजून घेऊया. मी याला म्हटलं रेडियस ऑफ कर्वेचर आणि याला तुम्ही म्हटलात आर. मग सेम ज्या पद्धतीने मिरर मध्ये डिफाइन केलं होतं अगदी तसंच असेल ना. क्या होता है रेडियस ऑफ कर्वेचर, दैट इज द डिस्टेंस बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर and the point which lie on the lens. बरोबर आहे का. मग आता तुम्ही मला सांगा, सॉरी ह्याला 1 नंबर म्हटलं, एकच आहे. आता बघा, सेंटर आणि या सरफेसवरचा पॉइंट हेच असेल ना रे, बरोबर आहे की नाही. मग एवढ्या साध्या सोप्या भाषेत याला जर डिफाइन करायचं म्हटलं तर काय असेल, दी डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर ना रे, कर्वेचर अँड द पॉइंट ऑन द सरफेस ऑफ
लेन्स इज नोन ॲज डॅश डॅश डॅश. समजलं? मग रेडियसचा अर्थ, रेडियस ऑफ कर्वेचर अर्थ कळाला का? मग इथं आर आणि हे समजलं, दोन्ही सेम पण असू शकतो, दोन्ही वेगळं पण असू शकतं, त्याचा काय विषय. खूप 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 व्हरायटी आहे लेन्सेस मध्ये. तुम्हाला जे काटेवाटी आहे ते मी सांगतो. मग हे समजलं. मग आता हे समजलं असेल तर तुम्ही मला सांगा, आपण याला आता थोड्या वेळासाठी असं करावं लागेल, याला इकडे इकडे मूव्ह करूया. एक समजून घ्यायचं बघूया, बाकीचं कळेल मग दुसरं. मग आता याच्यामध्ये दुसरा जो सेक्शन असेल, आपण याच्यामध्ये असं केलं, थोडंसं डिस्टन्स आणखी वाढवलं. 2 नंबरला म्हटलं आपण सेंटर ऑफ कर्वेचर. मग त्याला तुम्ही सी म्हणलात ना रे. काय काय सांगाल बरं? सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे कुणाचं सेंटर असेल? तर या स्पेरिकल किंवा स्पेअरचं सेंटर असेल ना. कसं बोलणार तुम्ही मला सांग? इमॅजिनरी स्पेअर म्हणा किंवा आणखी काहीतरी बोलला. सोचना तो पडेगा. हमारी जो लेंस है ना, लेंस, ये जो लेंस है ना, ये इमेजिनरी जो स्पेयर है, यानी जो स्पेयर है उसका एक पार्ट है ना. हाँ, तो ठीक से सोच के बताना है, क्योंकि लिखना भी जरूरी है. अगर हमारे समझ में आ गए तो सामने वालों को एक्सप्लेन, मतलब हम एक्सप्लेन हमें इस तरह से करना है कि सामने वालों को समझ में आए. तो सेंटर ऑफ कर्वेचर कैन बी डिफाइंड एज, ऐसे लिखेंगे ना, देखो, सेंटर ऑफ कर्वेचर कैन बी defined as the center of a sphere. Center of a sphere. फिर आगे center of a sphere whose part is, त्याचा एक तुकडा ना, त्याचा एक तुकडा आहे ना, हा, whose part is आवर लेन्स. त्याचाच एक तुकडा आपली काय असते? लेन्स असते. साधा आपल्या भाषेत लिहिलं मी की एक असा स्पेअरचा सेंटर, त्या स्पेअरचा एवढा तुकडा म्हणजे कोण आहे? आमची लेन्स आहे. सोपं आहे ना हे. मी इथं आवर शब्द वापरला, आणखी किती गावठी लिहायचं याच्यामध्ये? आमची ती लेन्स आहे किंवा आमची लेन्स ज्याच्यापासून बनली त्या स्पेअरचा जो तुकडा आहे ती आमची लेन्स आहे ना. मग त्या स्पेअरचं जे सेंटर आहे तेच कोण असेल? सेंटर ऑफ कर्वेचर. मग रिअल मध्ये तो स्पेअर असतो का? दॅट इज इमॅजिनरी स्पेअर. हे आपण इव्हन मिरर्स मध्ये स्टडी केलं होतं ना. मग आम्हाला सगळ्या भाषेत बघायला, मराठीत, हिंदीत आणि इंग्लिशमध्ये आपल्याला तोडकं मोडकं का असं जमलं पाहिजे, कारण या 3च भाषा भारतात चालणार आहेत, इंग्लिश, हिंदी आणि आपल्या इथं. मग एवढं यावं लागेल ना आपल्याला. मी म्हणत नाही एक्सपर्ट, पण आपल्याला आपला मेसेज तरी कन्वे करता आला पाहिजे ना, दुसऱ्यापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. तर मग सेंटर ऑफ कर्वेचर समजले, रेडियस समजले. मग आता तुम्ही मला सांगा की या केसमध्ये परत याच्या पुढे जर तुम्ही आणखी थोडंसं मोजा किंवा थोडंसं पुढे बघू, डायरेक्ट पुढे जाऊया. तिसरी गोष्ट आम्ही बोललो इथं या केसमध्ये, प्रिन्सिपल ऍक्सिस. माहिती आहे सगळ्यांना? तुम्ही काय म्हणाल? प्रिन्सिपल ऍक्सिस. काय असेल रे प्रिन्सिपल ऍक्सिस? तिकडे मला सांगा, प्रिन्सिपल ऍक्सिस पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर मधून जात होता. इथं सुद्धा या सेंटर ऑफ कर्वेचर आणि या सेंटर मधून जात असेल ना. मग त्या सेंटरला तुम्ही ऑप्टिकल सेंटर नाव दिले ना. मग तुम्ही काय म्हणणार? दी स्ट्रेट लाईन. बरोबर आहे ना? दी स्ट्रेट लाईन which passes from center of curvature ना रे, center of curvature and optical center. बराबर है कि नहीं? लेकिन हमारा प्रॉब्लम क्या है पता है? हमें ऑप्टिकल सेंटर्स पता नहीं अभी तक. हाँ, बस सेंटर में है इतना पता है, लेकिन उसकी स्पेशलिटी क्या होती है पता है आपको? कौन सा ऐसा पॉइंट होता है? तो उसके लिए हमें थोड़ा सा एक्स्ट्रा टाइम देना है. तो यहाँ पे ठीक से समझो, ये आपकी लेंस है और यहाँ पे एक सेंटर पॉइंट.
और ये जा रहा है एक स्ट्रेट लाइन, तो यहीं पे आपका क्या है, ये सरफेस का C1 है, इधर का C2 ऐसा कुछ तो है। आप ठीक से देखो, हा हे जो ऑप्टिकल सेंटर आहे ना, हे सेंटर आहे, याला मी येलो कलर मध्ये दाखवतो, याची स्पेशालिटी काय असते. तर लेन्स बाळांनो खूप, मी आता सांगितलं इतके सारे प्रकार आहेत की सगळे प्रकार येऊन मलाही माहित नाही, आणि मी हे ऍक्सेप्ट करत असतो ऑन कॅमेरा. जे आहे ते आहे, कुठे तिथं लय आपण फार ज्ञानी पंडित असल्यासारखं सांगायचं. साधी सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला की लेन्स मध्ये जर बघितलं आपण तर जनरली दोन प्रकार घेतले आपण. एक घेतली थिक, थिक का मतलब समझते, थिक समझे, तो दूसरी ले ली सपोज हमने ऐसी, तो ये है थिन, थिन समझ गए, समझ गए. तर आपल्याकडे आज बरेच थिक लोक गायब आहेत, पण आहेत काय काय लोक. मग आता आमचा महबूब कसा आहे, थिन आहे, जाऊ द्या. हा हल्ली लोकांना हे हा लुकडा रे, तर ह्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, जाडा, डबरा. हा बेटर वे डबरा. मग आता मला सांगा की लेन्सचे पण असे असतात प्रकार, जेवढी लेन्स ऍक्च्युअल मध्ये बल्की होत असते, म्हणून पुढे आपल्याला खूप इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज बघायची आहे, तुम्हाला ते पण स्टडीला. मग आपण जर लेन्स थिन घेतली तर या स्पेशल केसमध्ये ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय असतं, तर ज्या वेळेस या ऑप्टिकल सेंटरवरती लाईट इन्सिडेंट होते ना बाळांनो, त्यावेळेस विदाउट डेव्हिएशन ती स्ट्रेट जाते, असा त्याचा अर्थ असतो. मग ज्या पॉइंट वरती लाईट पडल्यानंतर त्याचं डेव्हिएशन होत ती स्ट्रेट निघून जाते, दॅट इज नोन एज ऑप्टिकल सेंटर. पण ते कोणासाठी, फॉर थिन लेन्स. पण जर एखादी लेन्स थिक असेल, बल्की असेल, तर त्या केसमध्ये काय, तर त्या केसमध्ये कसं असतं, फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की हा रे असा इन्सिडेंट झाला, थोडंसं जर रिफ्रॅक्शन होऊन हा इथं आला, एवढं होत नाही पण आता ड्रॉ केली तशी. मग तो समजा इमॅजिन करा तो इथं असा आला आणि त्याचं परत रिफ्रॅक्शन इकडे होणार. मग हा इन्सिडेंट रे आणि हा इमर्जंट रे. इमॅजिन करा की मी असा हा पुढे ड्रॉ केला, तर एकमेकांना कशा असतात, म्हणजे इन्सिडेंट आणि इमर्जंट पॅरलल तर असतील किंवा विदाउट एनी डेव्हिएशन तो स्ट्रेट जाईल. मग याच जर दोन गोष्टी तो फॉलो करत असेल तर त्याला काय म्हटलेलं असतं, ऑप्टिकल सेंटर. मग आपण ती डेफिनेशन थिनची घेऊ का, मॅक्झिमम टाइम आपण काय दाखवणार, थिन लेन्सेस दाखवणार, तर तीच डेफिनेशन घेऊ का. मग मी असं बोललो तर चालेल, ऑप्टिकल सेंटर असं मी बोललो. आणि पुढे म्हटलं बघा, ऑप्टिकल सेंटर कॅन बी डिफाइन्ड ऍज दी पॉइंट ना रे बाळांनो, दी पॉइंट. पण तो कुठं, लेन्सच्या बाहेर असतो का मध्ये असतो, हा, तर तुम्ही काय म्हणता, पॉइंट इनसाइड दी लेन्स. लेन्स बघा, लेन्स त्याला थोडंसं आणखी काय वेगळं करता येईल बघा, ते पॉइंट, हा ठीक आहे चालेल तसं म्हणूया, थ्रू विच incident ray passes without, व्हेरी गुड बाळा, विदाउट, मलाही जमलं नव्हतं लवकर, बरं झालं प्राचीमुळं, विदाउट डेव्हिएशन. कदाचित तिनेच हेल्प केली नसती तर एवढं चांगलं डेफिनेशन नाही झाली नसती, की त्या पॉइंट मध्ये रे जातो किंवा पास होतो तेव्हा त्याचं डेव्हिएशन होत, म्हणजे तो कसा जातो, स्ट्रेट. असं जर झालं ना, तो स्ट्रेट जातो म्हणजे त्याचं डेव्हिएशन होत, डेव्हिएशन होणं म्हणजे वाकडा होणं किंवा चेंज इन डायरेक्शन होणं. समजलंय का तुम्हाला. मग मला सांगा, तुम्हाला ऑप्टिकल सेंटर समजलं, प्रिन्सिपल ऍक्सिस समजलं, सेंटर ऑफ कर्वेचर समजलं, रेडियस ऑफ कर्वेचर समजलं. मग आता एवढं सगळं समजलं असेल तर फोकल लेंथ समजेल ना आता. मग तरी सुद्धा आपण आणखी थोडासा वेळ द्यायचा आहे फोकल लेंथ समजून घेण्यासाठी. परत इकडे बघा प्लीज. आता तुम्हाला कळालेलं आहे की बऱ्यापैकी थिन लेन्स असेल ना. हा, मग नक्कीच याला तुम्ही काय म्हणणार, प्रिन्सिपल. मग हा पॉइंटला काय म्हणाल, ऑप्टिकल. मग या सरफेस साठी इकडे C1 सेंटर ऑफ कर्वेचर, इकडे याच्यासाठी सेंटर ऑफ कर्वेचर C2. चालेल का रे बाळांनो. आणि मग आता याच्यावरती मी समजा असे 1 आणि 2 असे दोनच पॅरलल रेस दाखवले. मग हे दोन पॅरलल रेस समजा इथं कुठेतरी काय झाले, एकत्र आले, तर याला तुम्ही काय म्हणाल, फोकस. मग आता तुम्ही मला सांगा फोकस काय असतो, तर द पॉइंट ऍट विच ऑल द पॅरलल रेस कम्स टुगेदर असं म्हणलं तर चालेल ना. पण कधी, आफ्टर रिफ्रॅक्शन. तिथं काय होतं, आफ्टर
रिफ्लेक्शन. तसंच जे तिथं तुम्ही चांगला अभ्यास केला ना इथे ऑटोमॅटिकली येतं. मग आता मी जर थोड्या वेळासाठी म्हटलं परत इथं 5 नंबर आहे का रे, फोकस, तर तुम्ही याच्या अगोदर डेफिनेशन बनवा. तर तुम्ही काय म्हणणार, दी पॉइंट at which all the parallel rays comes together. पण कधी, आफ्टर, हा व्हेरी गुड बाळांनो, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन नंतर ते ज्या पॉइंटला एकत्र येतात त्या पॉइंटला नाव काय दिलं असतं, फोकस. तो बाद में ये मुझे बताओ कि फोकल लेंथ. तो डेफिनेटली फोकल लेंथ क्या होगा रे, दी डिस्टेंस. बराबर है ना, डिस्टेंस बिटवीन पोल ना रे, वेरी गुड. द डिस्टेंस बिटवीन ऑप्टिकल सेंटर एंड फोकस इज known as or called as focal length. आता तुम्ही, मला एक छान वाटतं बरं का, जेव्हा तुम्ही सगळं बनवत असता, तुम्ही सांगत असता आणि तुमची बडबड चालू असते, तुम्ही काहीतरी सांग. आता मी आताच म्हटलं की याच्या अगोदरचे डेफिनेशन ज्यावेळेस मी करत होतो मला असं वाटलं की हे सेंटेन्स सुटेबल होणार. ती लगेच म्हटली थ्रू शब्द वापरला की ती बरोबर झाली. मी तुम्हाला याच्या अगोदर म्हटलं की शिक्षक असं काही नाही की त्याला सगळेच येतं, पण ज्यावेळेस मुलं सपोर्ट करतात की याला आपण असं बनवूया, त्याला तसं बनवूया, याला असं बोलूया, हा ट्रिक आहे. जसं की मी तुम्हाला इथं मी काय सांगितलं बाबा चांगलं, या पूर्ण मागच्या 10 मिनिटांमध्ये मी चांगलं काय सांगितलं तर मला हे कळालं ऑप्टिकल सेंटर मध्ये कसा पॉईंट. एवढंच मी काय ते तुम्हाला शिकवलं, बाकीचं जवळपास 90% तुम्हालाच माहित होतं. मग 90% तुम्ही सपोर्ट केला, 10% मी केलं. मग ज्यावेळेस हे सगळे मिळून एकत्र मिळून एखादी गोष्ट बनवत असतात त्यावेळेस लोड पण वाटत नाही. 1 वर्षापूर्वी मी शिकवलं, मी काहीतरी विसरलं आणि आज मला अचानक लेक्चर घ्यायचं, मी वाचलेलंच नाही, मी बघितलंच नाही, प्रॉपर प्रिपरेशन नाही झालेलं. 1 वर्षापूर्वी शिकवलं आणि अशी मुलं बसलेली आहेत समोर, ज्यांचं रिफ्लेक्शन स्ट्रॉंग होतं. मग त्या मुलांना माहिती आहे प्रिन्सिपल ऍक्सेस म्हणल्यानंतर स्ट्रेट लाईन तर किती पण जाऊ शकतात. एका पॉईंट मधून स्ट्रेट लाईन किती पण जातात, पण 2 पॉईंट मधून फक्त एकच जात असते. मग कुठले, तर तुम्ही तिथं काय म्हणाल सर, तिथं मिररचं सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल होता, मग इथं पोलला रिप्लेस करणार कोण आहे. मग तिथं सगळे डिस्टन्स मेजर कुठून होत होते, पोल पासून, इथं कुठून होते. मग हे तुम्हाला माहित असून तुम्ही सपोर्ट करत असता. मग या केसमध्ये एवढं सोपं होऊन जातं. मग जर आता आम्ही एक लेन्स घेतली आणि जर आता आम्ही, मग कुठली लेन्स असेल, कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स कसं असेल, पण आम्ही आता याच्याबद्दल थोडंसं बोललोय. मग याच्यात काय टर्म्स असतील, तर मला असं वाटतं या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर असेल आणि बऱ्यापैकी जर समजा आम्ही हा किंवा हा सरफेस घेतला आणि मी इथं म्हटलं हा 1 नंबरचा सरफेस, तर याचं 1 नंबरचं सेंटर C1 म्हटलं, तर इथं जवळपास कोणतरी F1 असेल आणि या लाईनला आम्ही काय म्हणालो, प्रिन्सिपल. मग या एवढ्या मोठ्या लेंथला आम्ही म्हणायला पाहिजे रेडियस ऑफ, तर एवढ्या लेंथला आम्ही काय म्हणायला पाहिजे, फोकल लेंथ. मग हे सगळं आम्हाला कधी समजणार आहे, जेव्हा आम्ही रिफ्लेक्शन चांगलं करून आलो, रिफ्रॅक्शन मध्ये एंट्री केली. रिफ्लेक्शन एवढं बेसिक मध्ये झालंय रिफ्लेक्शन की आता रिफ्रॅक्शन सुद्धा सोपं वाटायला लागले. मग कशाला काय म्हणायचं वगैरे वगैरे सगळं समजलेलं आहे का. मग लेन्सचे प्रकार कसे आहेत, लेन्स काय काम करते, लेन्स कसे इमेज बनवते वगैरे वगैरे, ते पुढे आणखी डिटेलमध्ये रेट्रेस होतील. पण ऍटलिस्ट कशाला काय म्हणायचं त्या कॉमन टर्म्स तरी कळाल्या का. मग जर तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे तर मला असं वाटतं की उगेच विनाकारण जास्त बडबड करण्यात पण अर्थ नाही. मग एक समजलं तुम्हाला दुसरं नक्कीच समजेल. इथेही तुम्ही याला फर्स्ट सरफेस म्हटला तर इकडे ड्रॉ करायला, सेकंड म्हटला तर तिकडे ड्रॉ. फक्त याच्यामध्ये हे सोपं का होतं, कारण बाळांनो इकडे याच्यात रिअल इमेज तयार होते, तिकडे मात्र व्हर्च्युअल होतं. तर व्हर्च्युअल का होते, कसं होते हे पण चर्चा होईलच, पण ऍटलीस्ट एवढं समजलेलं आहे का. मग खरं सांगायचं, कळलंय.